जर तुम्हाला वाटत असेल की योगा केल्यानंतर आपल्यात काय मोठे बदल घडणार आहेत, आपण कशासाठी योगा करायला पाहिजे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, ज्याच्यामध्ये मी योगामुळे तुमच्यात कोणते सकारात्मक बदल घडू शकतात, योगामुळे तुमचं आयुष्य पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशनमध्ये कसं जाऊ शकतं हे सांगितलंय. आणि हे जर तुम्हाला आज कळालं तर तुम्ही सुद्धा अजूनही योगाकडे वळला नसाल तर आजपासून वळाल एवढं नक्की. हठयोग प्रदीपिका हा एक योगाचा महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये स्वामी स्वात्मारामांनी एक श्लोक सांगितलाय. वपु कृशत्वम वदने प्रसन्नता नादस्फुटत्वम नयने सुनिर्मले अरोगता बिंदुजयो अग्निदीपनम नाडी शुद्धीर हटसिद्धी लक्षणम. ह्या श्लोकामध्ये कुठंही सिक्स पॅक ॲब, न्यूट्रिशन, डाएट, BMI यांचा साधा उल्लेख सुद्धा नाही, पण तरीसुद्धा योगा व्यवस्थित केल्यानंतर आपल्यामध्ये काय ट्रान्सफॉर्मेशन दिसू शकतात हे स्वामी स्वात्मारामांनी अगदी सोप्या आणि सुंदर शब्दात सांगितलंय. यामध्ये पहिलाच फायदा सांगितलाय वपु कृशत्वम. वपु म्हणजे शरीर आणि कृश म्हणजे बारीक होणं. म्हणजेच जर आपण योगाभ्यास व्यवस्थित केला तर आपण बारीक होतो. फक्त बारीक होतो एवढंच नव्हे तर ह्याच्यातून आपलं शरीर हलकं, चपळ आणि कार्यक्षम होतं. ह्याच्यामुळे फक्त वजन काट्यावरील आकडाच नव्हे तर आपल्या शरीरावरचा अनावश्यक भार सुद्धा कमी व्हायला लागतो. मग ज्या लोकांना वेट लॉस बरोबर स्लिम बॉडी सुद्धा हवे ते लोक लगेच ह्याच्याकडे अट्रॅक्ट होतील. पण अट्रॅक्शन म्हणून फक्त काही दिवस जर तुम्ही योगा प्रॅक्टिस केलं तर हे सगळे फायदे तुम्हाला मिळणार नाहीत. त्याच्यासाठी तुम्हाला दीर्घकालीन योग साधना गरजेची आहे. सुंदर दिसावं असं कुणाला वाटत नाही, पण त्याच्यासाठी मेकअपवरती फक्त हजारो रुपये खर्च करून ही सुंदरता मिळत नाही, तर त्याच्यासाठी नैसर्गिक प्रसन्नता असावी लागते, ज्याला आयुर्वेदामध्ये प्रभा असं म्हटलंय. आणि ही जर प्रभा आपल्याला वाढवायची असेल तर आपलं शरीर स्वस्थ आणि मन शांत असायला पाहिजे. आणि ह्या दोन्ही गोष्टी आपण योगातून साध्य करू शकतो, कारण योगाचा फायदाच सांगितलाय वदने प्रसन्नता. म्हणजेच आपला चेहरा प्रसन्न होतो आणि त्यामुळं आपण फक्त सुंदर दिसत नाही तर आपल्या चेहऱ्यावरचं तेज पुढच्याला जाणवतं सुद्धा. असं म्हणतात की आपले विचार स्पष्ट असतील तर आवाज सुद्धा स्पष्ट होतो. योगा प्रॅक्टिस जर तुम्ही व्यवस्थित केला तर मनातले कोलाहल दूर होऊन आपल्या विचारांना स्पष्टता येते आणि मग आपल्याला आलेला कॉन्फिडन्स आपल्या आवाजातून पुढच्याला जाणवतो सुद्धा. त्याचबरोबर योगा प्रॅक्टिसमुळं आपल्या श्वासावरती आपलं नियंत्रण प्रस्थापित होतं आणि त्यामुळं आपला आवाज वजनदार सुद्धा होतो. आणि ह्यालाच ग्रंथांच्या मध्ये नादस्फुटत्वम असं म्हटलंय. डोळ्यांना मनाचा आरसा आणि दृष्टीला विचारांचं दूत म्हटलं जातं. पण अलीकडे वाढता स्क्रीन टाईम, प्रदूषण ह्या सगळ्यामुळे ह्या डोळ्यातली चमक हरवले, डोळे निस्तेज बनलेत. आणि जर आपल्याला पुन्हा ह्या दृष्टीला चमकदार, तेजस्वी करायचे असेल, दृष्टी जर आपल्याला निर्मळ करायची असेल तर योगामध्ये जलनेती, त्राटक सारख्या अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या पुन्हा ह्याच डोळ्याला ती चमक देऊ शकतात. अलीकडे इम्युनिटी वाढवायला आपण बरेच प्रयत्न करतो, विविध इम्युनिटी बूस्टर्स सुद्धा घेतो. पण त्याच्यासोबतच जर तुम्ही नियमित योगाभ्यास केला तर तुम्हाला नैसर्गिकरित्या तुमची इम्युनिटी वाढवता येते. कारण योगामध्ये प्राणायाम आणि मेडिटेशन सारखे अनेक टेक्निक आहेत जे तुमच्या मनाला, शरीराला स्वस्थ करतात आणि तुमच्यामध्ये रोग निर्माण होण्याची शक्यता खूप कमी करतात. आणि मग तुम्हाला एक नैसर्गिक आरोग्य ह्याच्यातून मिळतं. यानंतरचा फायदा सांगितला बिंदूजय. बिंदू म्हणजेच आपल्या जीवनाचं रक्षण करण्यासाठी आवश्यक असणारी प्राणशक्ती. आणि जर आपल्याला ह्या प्राणशक्तीचं रक्षण करायचं असेल तर आपल्याला आपल्या इंद्रियांच्यावरती नियंत्रण आणणं गरजेचं आहे. आणि हे इंद्रियांच्यावरचं नियंत्रण नियमित योगाभ्यासातून येऊ शकतं, कारण योगाभ्यासामध्ये ध्यानासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या इंद्रियांना आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. आयुर्वेदामध्ये रोगाः सर्वेपि मंदेग्नो म्हणजेच आपला पाचकाग्नी मंद झाल्यानंतर आपल्याला अनेक आजार होतात असं सांगितलंय. आणि योगामध्ये अनेक शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत, जसं की अग्निसार क्रिया, कपालभाती. ह्याच्यामुळं हा पाचकाग्नी चांगला होऊ शकतो आणि मग आपल्याला अनेक आजार होण्याची शक्यता सुद्धा कमी होऊ शकते. आपण शरीराला आणि मनाला मिळणारे अनेक फायदे आतापर्यंत बघितले, पण शेवटचा फायदा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. जर आपण नियमित योगाभ्यास केला तर आपल्या शरीरामधल्या दोन नाड्या, डावी नाडी, उजवी नाडी, ज्याला आपण इडा आणि पिंगला नाडी असं म्हणतो, ह्या दोन्ही नाड्या आपल्या शरीरामध्ये सूर्य आणि चंद्रशक्तीचं प्रतिनिधित्व करत असतात. ह्या दोन्ही नाड्यांचं संतुलन नियमित योगाभ्यासातून साधलं जातं आणि मग तिथून आपला आध्यात्मिक उन्नतीकडचा प्रवास सुरू व्हायला मदत होते. एवढे सगळे फायदे ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की हे फायदे किती दिवसाच्या योगा प्रॅक्टिस नंतर मला मिळतील. तर त्याच्याबद्दल महर्षी पतंजली सांगतायत की हा अभ्यास तुम्हाला निरंतर करायला पाहिजे, दीर्घकाळ करायला पाहिजे आणि योग्य पद्धतीने करायला पाहिजे, तरच हे सगळे फायदे तुम्हाला मिळू शकतात. जर तुम्ही सुद्धा योग साधक असाल
तर तुमच्यामध्ये ह्यापैकी कुठले चांगले बदल दिसलेत आमच्याबरोबर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा, ज्याच्यामुळे जे लोक अजूनही योगाभ्यासाकडे वळले नसतील तर त्यांना सुद्धा प्रेरणा मिळेल. तुमच्या योग प्रवासासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.